काल आमच्या घरी एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांना आम्हाला पावभाजी करायची होती. पावभाजीची क्वांटिटी भरपूर होती आणि त्याचीच तयारी इकडे चाललेली आहे आणि आम्हाला ती पावभाजी करायला येणार नाही एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये. त्यामुळे आम्ही आमच्या मोठ्या जावईंनाच बसवलेलं आहे पावभाजी करायला, कारण त्यांना कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात करण्याचा बऱ्यापैकी अंदाज आहे. त्यामुळे म्हटलं तुम्हीच करायला बसा. बाकीची जी तयारी आहे ती आम्ही त्यांना करून देत होतो. कांदा चिरायचा, त्याचबरोबर भाज्या मॅश करायच्या, अशी तयारी आम्ही त्यांना करून दिली होती आणि पावभाजी करायला त्यांना बसवलं होतं. भाज्या मॅश करायला सुद्धा इकडं आम्ही बसलो होतो. सगळ्यांनी मिळून भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत, कारण भरपूर अशी क्वांटिटी होती. 1-1 किलो अशा प्रमाणात जवळजवळ भाज्या घेतल्या होत्या आणि त्या सगळ्या पहिला कुकरला शिजवून घेतल्या आणि नंतर आम्ही दोघी तिघी बसून त्या मॅश करून त्यांना दिलेल्या आहेत. इकडं त्यांनी पहिला कांदा भाजून घेतलाय तेलात. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट सुद्धा जवळजवळ 1/2 किलो लसूण घेतला होता आणि 1/2 किलोला थोडंसं कमी आलं घेतलं होतं आणि त्या सगळ्याची पेस्ट केली. बऱ्यापैकी भरपूर अशी पेस्ट लागली, थोडीशीच काढून बाजूला ठेवली होती. ती पेस्ट सुद्धा याच्यामध्ये घातली, चांगली भाजून घेतली आणि नंतर आमचं कोल्हापूरचं जे लाल तिखट आहे, चटणी आम्ही त्याला म्हणतो, ते घातलं 2 पळ्या आणि ते सुद्धा चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि भाजीला चांगला रंग येण्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट. यामुळे भाजी काही तिखट होत नाही, फक्त कलर तेवढा चांगला लाल भडक येतो. आणि तसं कलरसाठी आम्ही याच्यामध्ये बीट सुद्धा घातलेला आहे. बीटामुळे सुद्धा भाजी पौष्टिक पण होते आणि कलरही चांगला येतो. आमची कोल्हापुरी चटणी 2 पळ्या, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट 2 पळ्या घातलं आणि पावभाजी मसाला जो होता ती 3 पाकिट आणली होती, ती सगळीच्या सगळी याच्यामध्ये घातली आणि सगळं चांगलं भाजून घेतलं. हे सगळं चांगलं भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आम्ही मॅश करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घातलेल्या आहेत. बीट सुद्धा कुकरला थोडंसं शिजवून घेतलं होतं. त्यानंतर बघा तुम्ही कलर कसला भारी आलेला आहे पावभाजीला, एकदम लाल भडक असा. या भाज्या या पातेल्यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे मिश्रण जरा घट्टच वाटत आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये बीटाचं जे पाणी होतं शिजवून घेतल्यानंतर बीट ते याच्यामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलं. तर तरी सुद्धा ही पावभाजी थोडी घट्टच वाटत होती आणि शिजल्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर परत आणि घट्ट होणार, म्हणून आम्ही थोडंसं पाणी अजून घालणार आहोत. त्याच्या आधी इथं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. जास्त क्वांटिटी असल्यावर चमच्यानं वगैरे मीठ टाकायला गेलो तर अंदाज येत नाही. अशा प्रकारे हातानं टाकल्यावरच बऱ्यापैकी चांगला अंदाज येतो. त्यामुळे हातानंच मीठ टाकले. आता भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी म्हणून भाज्या शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी याच्यामध्ये आम्ही घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीनं भाजी तयार झाली आणि नंतर याच्यावरती आम्ही भरपूर असं बटर घातलं होतं. ज्यावेळी आम्ही डिश मध्ये ही भाजी वाढून देणार होतो त्यावेळी सुद्धा वरून थोडं थोडं बटर घालणार होतो. बटर घालून झाल्यानंतर छान अशी एक वाफ काढली. एखादा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये करायचा असेल तर आपल्याला बिघडतो की काय म्हणून भीती वाटते. आम्हाला पण असंच वाटत होतं जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून, पण आमची पावभाजी 1 नंबर झाली होती. सगळ्या पाहुण्यांना आणि घरच्या लोकांना पण खूप जास्त आवडली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.